तर वेलकम गाईज, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आज आपल्याला ना ट्रिप आलेली अचानक भोपाळची. तर निघलो आपण भोपाळसाठी. आणि बरेच दिवसापासून आपले ब्लॉग वगैरे काही पडत नव्हते, कारण की आपलं काही कॉलेजचं थोडं वगैरे काम होतं. त्यानंतर आता आपण निघालो आहे भोपाळसाठी. फायनली गाईज आपण आहे ना 550 किलोमीटर मालेगाव टू भोपाळ फक्त 2 ठिकाणी स्टॉप घेतलेले आपण. एक शिरपूरला आहे ना डिझेल टाकायसाठी घेतला होता. त्यानंतर आहे ना जवळपास आपण इंदोरच्या आसपास थांबलो होतो चहा पाण्यासाठी. तिथून चहा पाणी वगैरे करून आता डायरेक्ट भोपाळमध्ये पोचलो आहे. आपली गाडी खूप नॉनस्टॉप आलो आपण आज. जीव खूप दमलेला आहे. आता थोडा आराम वगैरे करू, लगेच आपल्याला परत आपल्या मालेगावच्या प्रवासासाठी सुरुवात करायची. तर काय चहा पाणी वगैरे करून झालं आपला भोपाळ सिटीमध्ये. तर आता आपण इथं सर्कलवर आलो होतो नाश्ता पाणीसाठी. ते MINT भोपाळचं स्कूल आहे, त्याच्या बाजूलाच आपल्याला इकडं पार्टीचं लोकेशन होतं. ठीक आहे, चला जेव्हा आता आपल्याला निघायचं आहे. पार्टीचा फोन वगैरे आला आहे, तर आता आपण मालेगावसाठी रवाना होतो. ठीक आहे, चला लवकर आपल्या ट्रिपची सुरुवात होईल. आता मित्रांनो झाले आपल्या ट्रिपची वापस परतीच्या प्रवासाची सुरुवात. तर जेव्हा आता एवढं विशेष काही नाही आज ब्लॉगमध्ये. तर ठीक आहे, चला जेव्हा आता आपला परतीचा प्रवास चालू झाला. आता वापस आपण इंदोरकडनं मालेगावकडनं जातोय. मित्रांनो भोपाळची ट्रिप खूप सुंदर अशी झाली होती. त्या दिवशी ना मूड नव्हता लागत माझा ब्लॉग वगैरे नीट काढायला, आणि थोडंसं जास्त लोड असल्यामुळे ना ब्लॉग वगैरे काही काढला नव्हता. काल आपण पारोळ्याची बी ट्रिप मारून घेतली. त्यानंतर आज आपल्याला आहे ना सौंदाण्याला जायचं आहे. आपल्या सर्व गाड्या लावले, ही पूर्ण गँग उभी आहे आपली इकडं. त्याच्यानंतर इकडं सर्व गाड्या लावलेल्या आहे जवळपास तिकडे आहे. आणि आता अजून बाकीच्या आता आपल्याला सौंदाण्याला बाजीराव लॉन्सला जायचं आहे. तर ठीक आहे, चला भेटूया आता आपण लवकरच आपल्या ट्रिपची सुरुवात होईल. तर मित्रांनो आपल्या किरण भाऊ चाललंय जोका खेळायचं काम. मस्त इथं शेतात मस्त झाड वगैरे होतं, मस्त जोका वगैरे खेळत आहे. तिकडं आपलं चालू आहे, लोकांच्या वरमाया निघलेलं नाही अजून. तर आपले किरण भाऊने आपल्या गाड्या इकडं आलेल्या आहे. जाऊ आता आपण. पार्टी वगैरे काही नाही आहे, लोकेशन लागलं तर जाऊ, नाही तर जाऊ घरी निघून. ठीक आहे, झाला 11:30 वगैरे वाजलेले, पण अजून काय नवरदेव गेलेला नव्हता. आता नवरदेव वगैरे जातोय. हे बँडची गाडी वगैरे इकडं आपल्या गाड्या आहे. एक सांड्या इकडे येऊ राहिला आता तो पवन पाटील. तर एक हाऊस तो मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहे. कुठं आलोय आम्ही सौंदर्याला आलोय. आता अजून जेवण वगैरे करून झाले. आता लग्न लागायची वेळ झाली, तर नवरदेव आलाय. आपण इथं आराम वगैरे चालू आहे. सागर भाऊ ते अमोल भाऊचं वेगळंच काहीतरी चालू आहे एक साईडनं. जाऊ मग आता लग्न वगैरे लागेल. हो आता पहिले कोण कोणतं आपलं शेवटी थांबायला लावलं आपलं. तर मित्रांनो सौंदाण्याचं लग्न वगैरे लागलं होतं. त्यानंतर आपल्याला अचानक आहे ना रायगडची ट्रिप आलेली. तर आता पार्टी वगैरे ड्रॉप करून आता आपण चाललो आहे घरी. घरून मग त्यांना पिकअप वगैरे करू आणि निघू आपण आता रायगडच्या दिशेने. त्याला आपण डिझेल वगैरे टाकायला थांबलो आहे. झाले सटाण्याचे पार्टी वगैरे ड्रॉप करून आता आपण चाललो आहे रायगडला. डिझेल वगैरे टाकून घेऊ गाडीमध्ये, निघू पुढच्या प्रवासाला. मित्रांनो झाले आपल्या ट्रिपची सुरुवात रायगडसाठी. आणि आता आपण संगमनेरच्या टोल नाक्यावर थांबलेलो आहे चहा पाण्यासाठी. चहा पाणी वगैरे करून घेऊ. तामिनी घाटातून जाणार आहे आपण आता रायगडला. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्याला वरती काही जाता आलं नाही आहे गडावर, कारण की आपला आराम वगैरे काय झालं नव्हतं. कंटिन्यू ट्रिप होता आपल्याला जवळपास पासून आपण आहे ना 15 एक दिवसापासून कंटिन्यू भाड्यावर होतो.
त्यामुळे आपला आराम झालेला नव्हता. आता झोपलेलं आहे. पार्टीचा कॉल वगैरे आला आहे, त्यांचं फिरून वगैरे झालं आहे. जाऊ आता आपण त्यांना पिकअप करण्यासाठी. त्यांना पिकअप वगैरे करू आणि पाहू आता पुढचं लोकेशन कुठे लागतं. काही ना सर पाणी बघा.